अशा अनेक गोष्टी शिकल्या आयुष्यात. म्हणजे दिलीप पुंडेंची माझी सगळ्यात पहिल्यांदा भेट झाली, म्हणजे कारण मी पहिल्यांदा तुमच्या माहिती सांगतो की मी सुद्धा मेडिकल ऑफिसर होतो. PSC ला 2 वर्ष मेडिकल ऑफिसर होतो आणि नंतर डिस्ट्रिक्ट TB सेंटरला 2 वर्ष होतो. आणि 1991 मध्ये मी इथं आलो कार्यक्रमासाठी. पहिल्या कॅम्प होता इथे, डॉक्टर बच्चेवर सरांनी कॅम्प ठेवला होता. बरेचसे गमती आहेत त्यावेळेस यावेळेस सांगू शकत नाही जाहीररित्या, पण दिलीप सुद्धा मेडिकल ऑफिसर होता इथं. आणि मग ते म्हणाले की मी म्हटलं मी इथं कॅम्प केला दिवस, मी काय इथं थांबणार नाही, कारण मला ते काय की तो पॅटर्न चालत नाही. तर मी म्हटलं बा ते बाकी सगळे येणार, तर तो म्हटला मलाही चालत. ते म्हटलं तू फक्त हेच सांग की तुम्ही बघून घ्या, आम्ही बघून घेऊ नंतर. तर मी दिलीपकडे आमचं बऱ्याच वेळ चर्चा झाली, कारण डॉक्टर बच्चेवर त्याशी होती आणि बाकी DHO CS सगळेजण आले. मग आता थोड्या वेळ थांबलो, पण मी काही रात्री मुक्कामी थांबलो नाही, मी इथून निघून गेलो लगेच. पण कॅम्प झाला तो पहिल्यांदा माझी ती एंट्री मुखेडमध्ये झाली त्यावेळेस 1991ला. त्याच्यानंतर 2-3 वेळेस सुद्धा मी येऊन गेलो इथं. मला अगदी सार्थ अभिमान आहे की मी बऱ्याच वेळ डॉक्टर दिलीप मुंडेंचं नाव सगळ्या ठिकाणी बघितलं, टीव्हीवर बघितलं. जरी मी कुलगुरू होतो, जरी मी संचालक होतो किंवा बाहेर होतो, तरी प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठेतरी रेफरन्समध्ये आले, भेट झाली. काही झालं जरी तरी दिलीप हा नांदेड जिल्ह्याचा आमचा स्वाभिमान आहे, सगळ्यात मोठा, सगळ्या फिजिशियनमध्ये. याची मला सार्थ स्वाभिमान आहे. मला कधी जर का मुंबईला आम्ही मीटिंगला बसलेलो असतो, कोणतरी म्हणजे जर डॉक्टर पुंडे साहब का नाम था, अरे बाबा ऐसा मत बोलो, मेरा क्लासमेट आहे म्हणून आमची त्याची नेहमी चर्चा व्हायची. अत्यंत सिन्सिअर माणूस कामाच्या बद्दल. मी म्हटलं ना आले की जो सिन्सिअर ग्रुप आहे तो तिकडे होता, त्याच्यामध्ये डॉक्टर पुंडे होता. आमचं कसं होतं की आम्ही काम करायचं, पण आम्ही आमच्या परीने तेवढे एन्जॉय सुद्धा करायचो. कॉलेज पासून बघितलं की अगदी प्रत्येक गोष्टी अगदी याच्या मागे अगदी सिन्सिअरली अभ्यास करणं, त्याच्यानंतर ते परीक्षा सगळ्या देणं वगैरे, बऱ्याच गोष्टींमध्ये अगदी त्यांच्याकडनं बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या डॉक्टर पुंडेंकडनं, की किती त्याला डिवोशन द्यावं. आणि मला आठवते की जेव्हा त्यांनी हे आपल्याकडे जे सर्पदोषाचं सुरू केलं त्यावेळेस मी मेडिकल ऑफिसर असताना पहिले 3च महिने झाले होते, तेव्हा मला दिल्लीचा फोन आला की बा असा असा स्नेक बाईटचा पेशंट आहे, त्याला व्हेंटिलेटर लागणार आहे. मी म्हटलं व्हेंटिलेटर पाठव, पण सिव्हिल हॉस्पिटलला त्यावेळेस तेवढा व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती, कारण एवढं लोड प्रचंड राहायचं पेशंटचं. तरी पण आता दिलीपने सांगितल्यामुळं आम्ही प्रायोरिटीवर पेशंट घेतला, तो वाचला. दुसऱ्या दिवशी आम्ही कळवलं दिलीपला, तो म्हणाला की इज गुड दॅट ही पेशंट. म्हणजे एक खरं पाहिलं तर तळागाळातल्या रुग्णापर्यंत जाऊन त्याची परिस्थिती असो वा नसो त्याला सेवा देण्याचं आयुष्यात एवढं मोठं कार्य केलं. त्यामुळेच आज तुम्ही सगळीकडे फेमस झालात. तुम्ही सगळीकडे